चेतन तुला काय होतं? पोटात दुखत होतं, 2 पट्ट्या मारल्या. पोटात दुखते त्यांनी पट्ट्या काय मारले मग? 100% ना यांनी ना किडनी पूर्ण मोबाईल जेव्हा प्लॅन. रामकृष्ण हरी. सांगितल्याप्रमाणे आता आम्ही 2:30 परफेक्ट उठलो आहे आणि 3 वाजता चालायला सुरुवात केलेली आहे. तर पुढचा प्रवास नॉन स्टॉप 20 किलोमीटरचा असेल आणि 20 किलोमीटरनंतर आम्ही पंढरपूरमध्ये पोचू. तर तुम्हाला इथून तर पंढरपूरपर्यंत जे काही होईल ते सर्व तुम्हाला दाखवेन. असंच ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. चालून थकलो आहे. सकाळचं वातावरण खूप चांगलं आहे, चालायला मजा येते आणि असंच करत 6 किलोमीटरचा अंतर कधी कापला पत्ता नाही लागला. पुढेही अजून 14 किलोमीटरचा अंतर पार करायचं आहे आणि तोही असाच नकळत पार करू आणि तुम्हाला दाखवू. रामकृष्ण हरी. तर इथून पंढरपूर फक्त 9 किलोमीटर बाकी आहे. मोकळा आहे कारण की आम्हीच वरून आलोय, बाकी सर्व वारकरी खातो बसलो आहे. खूप थकलोय. खूप थकलाय. खूप म्हणजे अजून किती बाकी आहे प्रवास? अजून 9 किलोमीटर. आता आम्ही वाकडीला पोहोचणार. सुरेश भाई थकलात का? नॉन स्टॉप प्रवास करून थकले सगळे. पण दाखवतो पुढचा प्रवास. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. तर चालून खूप दमलेलो आहे आणि आम्ही सर्वजण चहा प्यायला आलोय आणि आता तू शंकरपाल आहे ना आपल्यावर. चहा प्यायला बसतोय. तर एवढं दमून आम्ही शंकरपाल्या खातोय सर्वजण. चेतन किती किलोमीटर बाकी आहे? 9 किलोमीटर आहे. माझी शिबंध असेल तर आम्ही थांबून जाणार आहे. 12 वाजता झोपा. मग 1-1.5 तास झोपा काहीतरी. झोपायचं का? आका झोपायचं का? 100% नाश्ता झोपायचा असा. पहिल्या वर्षी ड्रिंक मी तुम्ही बघू शकता सर्वजण चहाच्या नादी लागलेले आहेत कारण की चहा टाली पर्याय नाही. शंकरपाल्या. आणि हा बघा काय बघा पंढरपूर 6 किलोमीटर उरले आणि आम्ही चालत आहोत. मागे बघू शकता मंडळी दमलेत, खूप दमलेत. रस्त्यावर पूर्ण गर्दी आहे आणि टँकर लावले आंघोळ करायला. प्रत्येकजण आंघोळ करतो, तयारी करतो आणि विठ्ठलाच्या मंदिराकडे वाटचाल करतो. तशीच वाटचाल आम्ही पण केलेली आहे. बघू शकता आंघोळ वगैरे करतात आणि आपल्याला हा ब्रिज, त्या ब्रिजच्या खालून जायचं आहे. पुढून राईट मारायचं आहे आणि तुम्ही बघू शकता सर्वजण काहीच किती वाश येतं इथं. सरकारने लक्ष दिला पाहिजे. या ब्रिज खालून आम्ही राईट मारलेला आहे आणि पुढची वाटचाल करतो. इथून पुढे एवढी गर्दी भेटणार आहे आम्हाला, एवढी गर्दी भेटणार आहे की चालायला सुद्धा भेटणार नाही. गर्दी आहे आणि क्लायमेट सुद्धा तुम्ही बघू शकता किती सुंदर क्लायमेट. या क्लायमेट बघायला मजा वेगळी.
तुकाबाई सॉरी माऊलीची पालखी इथे आहे. इथून 12 वाजता निघणार आहे. बघू शकता किती गर्दी आहे. इकडून दिसत नाही कारण की पुढे खूप गर्दी आहे. तिथे जाऊ शकतो. आणि आम्ही आमच्या रूमवर चाललो आहे. नंतर तुम्हाला दाखवूनच माऊलीची पालखी. बघू शकता किती गर्दी. सकाळ आहे म्हणून गर्दी एवढी वाटत नाही. अजून थोड्या टायमामध्ये खूप गर्दी होणार आहे. पालखी निघालेली आहे आणि एवढी गर्दी व्हायला सुरुवात झाली आहे. खूप वाढत चालले आणि आपल्या कमानी बांधलेली आहे. खूप गर्दी आहे आणि त्या गर्दीमध्ये कसं जर निघलो आहे. खूप फास्ट झालं आहे. अजून 2 किलोमीटर बाकी आहे आणि 2 किलोमीटर झाल्यावर आम्ही रूमवर पोहोचू. नंतर तुम्हाला दाखवेन किती गर्दी आहे. ती तर स्टार्टिंग आहे. अजून उद्याची गर्दी आजची गर्दी खूप होणार आहे. तुम्हाला सर्व दाखवेन मी. तर तुम्ही कंटिन्यू राहा. बघू शकता दोन्ही साईडला गर्दी आहे. आम्ही दुसरा रस्ता पकडला आहे कारण की दुसऱ्या रस्त्यावर गर्दी नाही. तो पालखी मार्ग आहे. पालखी मार्गावर खूप गर्दी होती. तिथून आम्ही निघलो. 13 दिवसाचा वेट करून चालत चालत येऊन आम्ही पोचलेलो आहे. तुम्ही बघू शकता. यासाठी आम्ही खूप 13 दिवस चाललो. या दिवसाची आम्ही वाट बघत होतो. बघू शकता. चौकात विनाकारण अडचण करू नका. तर आता आम्ही आमच्या रूमपासून फक्त आणि फक्त 200 मीटर मागे आहे. खूप गर्दी आहे. आता रूमवर पोहोचतो. रूम दाखवतो तुम्हाला आमची रूम कशी आहे. इथून सरळ जाऊन लेफ्ट मारायचं आहे आणि समोरच आपली रूम आहे. बघू शकता फायनली रूमवर पोहोचलेलो आहे आणि पाय पक्के दुखतात आता. खूप गर्दी आहे. खूप एवढी गर्दी आहे ना सांगू शकत नाही. एवढी गर्दी आहे. घरात बसून काही होत नाही. बोलून काही होत नाही. 370 किलोमीटर चालावं लागतं. यावंच लागतं. न बसता न थकता हे पाय. भिवंडी तू पंढरपूर कसे येतात यांनाच माहीत. हे माणसाचे पाय आहेत. हे मर्दाचे पाय आहेत. रामकृष्ण हरी. फायनली आम्ही रूमवर पोहोचलो आहे आणि अंघोळ वगैरे करून बसलो आहे. रूम पण चांगली आहे का वाईट म्हणू काही समजत नाही पण आहे. बऱ्यापैकी आहे.
आता रात्रभर चालून खूप थकलोय, पाय पण सुजलेत, फोड पण जास्त आलेत आणि इथून आम्ही संध्याकाळी दर्शन घ्यायला जाऊ. बरोबर, संध्याकाळी मंदिराजवळ जाऊ, दर्शन घेऊ, फोटो वगैरे काढू आणि व्हिडिओ पण बनवू. तर ते सर्व तुम्हाला दिसतील आणि बघू शकतो. मी आता नाश्ता आलेला आहे आम्हाला सँडविच नाश्ता आलेला आहे आणि कटलेट सँडविच गायकवाड भाऊंचा खूप प्यार आहे आमच्यावर, खूप प्यार आणि ते आता आम्ही खातो. फेरीवर फेरी. तू काय बोलशील चेतन? गायकवाड भाऊंचं धन्यवाद का ते आमच्यासाठी जेवढी फेरीवर फेरी मारतात आणि खूप भूक लागली आहे. जसं येते तसं खातो, जसं येते तसं खातो. त्यांचा आकार पण सँडविच सारखा आहे. सत्य माल म्हणजे साधी वाटते. बाबा नको सँडविच जा क्षम्याला बघ. हे जा आंघोळ कर जा मोहित, पाणी आहे जा. 4 दिवस अंग धुला ना यार. त्यांचा मीटर खपला. निशम भाऊ काय बोलाल? नाश्ता केल्यानंतर बोल. हा का? बघू शकता राक्षसवाणी सर्व यावरल्या. ये यासा कसा क्रिस्पी कडा 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 क्रिस्पी. चेतनभाई 5वा सँडविच खात घेतले, 5वा. 4 खाऊन झाले, हा 5वा. अजून 2 खाणार म्हणजे 7 खाणार आणि डायरेक्ट झोपणार. हा 5वा आहे, 5वा. शुलुलुलू. 5 सँडविच खाऊन झालेले आहेत, अजून येत आहेत, अजून 2 खाणार म्हणजे 7 पूर्ण करणार आणि डायरेक्ट झोपणार, डायरेक्ट संध्याकाळी झोपणार. कुठे रे? पोटांपट्टी, किडनी स्टोन होली. चेतन तुला काय होतं? पोट दुखत होतं, 2 पट्ट्या मारल्या. पोटान दुखते त्यांनी पट्ट्या काय मारले? 100% ना यांनी ना किडनी पूर्ण मोबाईल जेव्हा प्लॅन केले. नाही त्या पोटात सगळ्यात त्याचा पाय दुखतो ना, त्याने बोटाला मरल्या, मग त्याने हाताला मरल्या, मग त्याने पोटाला मरल्या. गायकवाड कडक कडक. 8वा. कितवा? 5वा. ओ माय गॉड. तर तुम्ही बघू शकता किती मेहनत करतात हे. मामाची पण खूप मेहनत आहे वारीला. अमरदा, तुमच्या मनात काय आलं? तुम्ही आम्हाला सँडविच बनवून दिले. सँडविचची पहिलेच रिक्वायरमेंट होती, पण आता मंडळाकडनं मी त्यांच्या आगीन जाऊ शकत नाही म्हणून तो थोडासा लेट झाला. आज मी हे केला की हट्ट केला ना, आज आम्हाला करायचंच आहे. ते कांदे पोहे बोलत होते पण मी त्याला साफ नकार दिला होता की मला कांदे पोहे आज नाही जमणार कुठल्याही परिस्थितीत. तर ते पांडुरंगाच्या कृपेने आज जो आपल्याला हे होता सँडविचचा बेस तो पूर्ण झालेला आहे. तर अतिशय छान, सुंदर आणि कडक लागत होते. आपले पैसे राऊंड ब्रेड हा बोलते शेट लोकांचा असते, लंडनमध्ये खाली जातात. हे बोलते लंडनमध्ये खाली जातात. चेतन, हे लंडनमध्ये खाली जातात. आपले अमरभाऊ बनू शकतात सुरेवाले, कारण एवढं चालून अमरभाऊने आपल्यासाठी खूप चांगली व्यवस्था केली नाश्त्याची आणि हे त्यांचं खूप आम्ही धन्यवाद बोलतो अमरभाऊ तुम्हाला. हे लंडनमध्ये एकदम बरं. तर तुम्ही किती खाले आतावर? किती खाले? तुम्ही 6 खाले आणि तुम्ही 8 खाले. राक्षसांची जात नाही आमची. 7-8 खाले तरी काही नाही. दुसरे 2 पैसे म्हणजे आता आपली जेवणाची व्यवस्था नाही आहे, त्याच्यात आपल्याला सगळं बघावं लागेल. कोणी 7 खाते, कोणी 8 खाते, कोणी 9 खाते, कोणी 10 खाते. ब्राऊन म्हणजे डेंजर काम. आता मी पण खाता. आता ते माझा वाटा दे बाबा.
चाललोय जागा तर नाही तर बोलणार का? दरवाजा बोला उलटा योपी गरम किती येते गरम नाही आपली बरं. बघू शकता जेवणाची तयारी चालू आहे. ही बाबा याला एक माणूस आपली बॅग कशी आहे बघ. सुरेश भाई आज जेवायला काय आहे? काय नाही बनवतील ते खायला लागेल चायनीज आयटम वाटतं. बस नाही तर आज जेवायला चायनीज आयटम आहे काहीतरी. याला मदत करू बघू शकता स्पेशल चटणी आम्हाला हाताला जाऊ द्या. आम्हाला आज स्पेशल काय व्हेज फ्राय राईस आणि सूप आणि चटणी. जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण. तर काही तुम्ही बघू शकता आम्ही झोपेतून वगैरे उठलोय आणि चाललोय चंद्रभागेच्या तिरी उभा मंदिरी तो पहा विटेवरी. तर सर्वांनी तयारी केलेली आहे. पंढरपूर फिरायला चाललेलो आहे. सूरज उर्फ माय मेवना अँड मोहित उर्फ माय ब्रदर. तर खूप मजा येते, खूप मजा करायची पण वाटते. कारण की पंढरपूर अशी जागा आहे की तिथं मजा करायची इच्छा खूप होते. तर आम्ही मजा करायला चाललोय. लावली तर रामकृष्ण हरी माऊली. तर आता आम्ही नदीवर आंघोळ करायला चाललोय. तुम्हाला दाखवतोय आम्ही नदीवर कुठल्या प्रकारे आंघोळ करतो, किती मजा करतोय. आणि ही बघा लाईन, ही मुख दर्शनाची लाईन आहे. बाबा लांब लाईन आहे. 10 किलोमीटर गेले मुख दर्शनाची लाईन. बघू शकता मुख दर्शनाची लाईन किती आहे. तर आंघोळ करायला चाललोय तरी गर्दी तेवढीच आहे. खूप गर्दी आहे, खूप लोक 20-20 तास लाईनीला उभे आहेत. अजून त्यांना दर्शन भेटलं नाही. तर तुम्ही बघू शकता आम्ही नदीवर पोहोचलेलो आहे आणि इकडे बघू शकता किती गर्दी आहे. तिथेच जायचं आहे आपल्याला. आम्ही तिथेच जाणार आहे. तर तुम्ही बघू शकता खूप सुंदर असं वातावरण आहे. तर बघा तुम्ही किती गर्दी आहे, खूप गर्दी आहे. एक नंबर मजा ना. हां तर आता नदीवर चाललेलो आहे आम्ही आंघोळ करायला. तुम्ही बघू शकता आम्हाला खूप थंड पाणी आहे आणि त्या थंड पाण्यामध्ये आता आम्ही आंघोळ करू. कारण की चंद्रभागा नदीचं पाणी पवित्र मानलं जातं आणि इथून आंघोळ करून विठुरायाचं दर्शन पण घ्यायला जाऊ जर जमलं तर. कारण की लाईन खूप मोठी आहे. तर तुम्हाला दाखवेन मी लाईन किती मोठी आहे. आता मी नदीमध्ये चाललेलो आहे आणि नदीचं पाणी खूप थंड आहे. खूप मजा करतात, सगळीच मुलं आहेत. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. सद्गुरु तुकाराम महाराज की जय.
चेतन पाटील, आता आपली वारी पायी वारी भरोडी ते पंढरपूर सुखरूप पोचलेली आहे. कोणाला कुठलीही इजा झालेली नाही पांडुरंगाची कृपेने. तर तुमचं दर्शन वगैरे होणार का आज? दर्शन ते मला वाटते नाही होणार. आणि आपल्या हा वारीचा 5वा वर्ष झाला. 5 वर्ष वारी आपली सुखरूप पोचली. आणि पांडुरंगाला माझं एकच मागणं आहे की येत्या आपल्याला सर्वात म्हणजे मला जास्त करून वारीला बोलव. आणि धन दौलत पैसा हे बाकी काही ते राहत नाही. सगळं पांडुरंगाच्या हातात आपलं. पांडुरंगाला जेवढे आपल्याकडून जास्त वाऱ्या करतील तेवढं घडवू. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. तसं तर आता आम्ही टिकले वगैरे लावतोय, बघू शकता. आता आले कीर्तनावरून. रामकृष्ण हरी माऊली. घेतलं नाही चालत 22 किलोमीटर चालू. लुबलेली पुसली की तुझी गोलगोल गोलगोल. लुबलेली पुसली व्हिडिओ काढायची. काय गरीबाला त्रास देता रे तुम्ही? जास्त माझी बोलून सर्वांनी टिकले लावल्यात. रामकृष्ण हरी माऊली. तर इथून निघतोय आम्ही. आंघोळ वगैरे झालेली आहे आणि आता निघतोय. खूप गर्दी आहे. रस्ता भासकलाय असं वाटतंय, सापडत नाही. बसतो कारण की जेवण खूप सुंदर. तर तुम्ही बघू शकता ही आम्ही दरवेळी तिथे येतो तर आमची इथं बसते असते, पण यावेळी नाही. गुडवार तर वारीमध्ये आपल्या ताईंची भेट झाली. ताईंनी खाऊ दिलंय खूप. वैशाली ताई धन्यवाद. आणि पाहू शकता गर्दी अजूनही खूप आहे आणि आम्ही अंघोळ करून निघलोय. चालत राहा माऊली. चालत राहा. काय आनंद आहे मनात. असं मंदिर सजवलं आहे आणि आपले छोटे वारकरी बघू शकता किती आहे. मुलांना संबळा वृद्धांचा आदर करा. उलट्या दिशेने कोणी चालू नका. प्रसाद फेकू नका. आपला प्रसाद पायदूर होऊ. चालत राहायचं, गर्दी करू नका. चालत राहा. चला माऊली चला. राहायचं नाही. पुढे चालत राहा माऊली. रामकृष्ण हरी. तर आम्ही आता नदीवरून आंघोळ करून आलो आणि येता येता ताई भेटली. ताईने खाऊ पण दिला आणि तिथून आलो. गर्दी खूप भेटली. मंदिराजवळ काही फोटो वगैरे काढले आणि येता येता खूप मजा केली. लाडू तर नाही भेटले, उद्या बघू, ट्राय करू लाडू भेटले तर. आता रूमवर पोहोचलेलं आहे. बघू एकदा रूम. ताईने खाऊ दिलं त्याच्याबद्दल आभार आहे ताईचा. चला माऊली. नदीतून आंघोळ करून आलेलं आहे. अरे कणाला फोन करता रे. नदीतून आंघोळ करून आलेलं आहे आणि थोडं चिल्ड मारायला थंड आणले. आलो ते परत आया. नाही बाई नाही. एक सांगून 2 आणले बाई. 2 सच्ची.
आपण मग पंढरीचा कुठला गेलो कुंडलिकाचा. कुंडलिकाला काय याचं महत्व आहे, पंढरीला एवढा काय यायला माहिती का, कुंडलिकातलं जास्त काम येते. परब्रह्मलिंगं भजे पांडुरंग पुराख्यस्तुभालं कृतं कंठदेश. ज्ञानोबा माऊली माऊली तुकाराम. माऊली 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 ज्ञानोबा माऊली तुकाराम. 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 माऊली 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 माऊली. माऊली तुकाराम. ज्ञानोबा माऊली 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 माऊली तुकाराम. नाथ भगवान की जय. महाराज की जय. संतान की जय. अपने माता पिताओं की जय. बजरंगबली की जय. गावदेवी माते की शिवाजी महाराज की जय. जय श्री राम. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. तर खूप दिवसानंतर आम्ही हरिपाठ हरिनाम गजर केला. खूप मजा आली, आनंद झाला. आणि आता सर्वांचा झालेला आहे. आता जेवणाची वेळ. जेवतोय, तुम्हाला दाखवतो आज जेवायला काय स्पेशल आहे. चला. स्पेशल सूप. सुरेश भाई काय स्पेशल आहे. व्हेज राईस आणि चटणी आणि सूप पितो होता. कसं लागते. एकदम छान, एकदम छान, खूप छान. कडक. चिंतेत दिसतात. बबलू भाई नूडल्स लपली. हे हमारे मट्टा से तर जेवणाचा आस्वाद घेतो आता आम्ही. आज असं वाटते खूप जेवावा, कारण की आज आहे फ्राय राईस. बघू शकता चटणी शेजवान चटणी. वाव. अमरदादा कडक, यांच्यातर्फे. कडक. अमरदादा यांचा खूप खूप आभार. आभार आभार अमरदादा आभार. तर प्रत्येकजण जेवायला बसलेला आहे, जेवणाचा स्वाद घेत आहे. बंटी पाटील कसं काय. आज सूप बनवलेलं आहे. आपण प्रत्येक वारकऱ्यांची इच्छा होती की उद्या आपला अख्खा दिवस उपास आहे, परवा उपास सोडायचा आहे. मग आज सूप पिऊया आणि फ्राईड राईस खाऊया. म्हणून आपले सुराईचे आपले हातनं बनवणारे त्यात अमरदाने एकदम टेस्टी बनवलेलं आहे. बघू शकता तुम्ही. खूप सुंदर आणि कडक कडक स्वादिष्ट कडक जेवण दिसतंय. प्रत्येकजण जेवतोय. नंबर जेवण पालव दिले.
मज्जा आली, मज्जा डायरेक्ट जेवायला मज्जा. काय बोलते? एक नंबर कडक कर. कडक सूप एकदम कडक केडी कडक हा? तुझं नाव प्राईस बोल्ड बिर्याणी बनवली नाही तो घातला रामकृष्ण हरी. तर जेवण वगैरे झालेलं आहे. जेवण एवढा कडक होता, एवढा सुंदर लागला, मजा आली जेवायला. खूप जेवलो आणि आता लगेच झोपायला आलो आहे. तुला का आज खूप दमलोय, मजा पण केली तेवढीच. तर उद्या भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. कंटिन्यू राहा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. आमच्या व्हिडिओ नक्की बघा.